I am Rachita Kulkarni. Welcome back to my channel. तर तुम्ही कालचं कीर्तन पाहिलं का? श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष चालू होतं. काल होता दिवस पहिला, म्हणजे कृष्णाचा जन्म झाला होता. आज आहे दिवस दुसरा. तर आजच्या कीर्तनात तुम्हाला पाहायला मिळणार आहे की पहिल्यांदा कीर्तनामध्ये पाहायला मिळालं की कृष्णाचा जन्म झालेला आहे आणि त्यांना गोकुळात नेऊन सोडलेला आहे. आता ह्या एपिसोडमध्ये म्हणजे ह्या कीर्तनात तुम्हाला पाहायला मिळणार आहे की कृष्णाला यशोदा पाळण्यात घालते, त्याचं नाव ठेवते आणि त्यांना पाळणा देते, नाव ठेवते. तर ह्या कीर्तनामध्ये जे पाळणा आहे हे स्वरचित आहे, म्हणजे गोसावी घराण्यातल्या लोकांनी 300 वर्षापूर्वी स्वतः लिहिलेलं आहे आणि स्वतः त्यांना रचना दिलेली आहे. हे पाळणा तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही, ऐकायला सुद्धा मिळणार नाही. त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. त्यांची परंपरानुसार ते आतापर्यंत चालत आलेलं आहे. आणि या पाळण्याचं आणि या बाळाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे असं असतं की पूर्ण बाळाचं नामकरण झाल्यानंतर ते नवीन दाम्पत्याला किंवा ज्या जोडप्याला 5 वर्ष 6 वर्ष मुलं बाळ होत नाही अशांना सुद्धा ते बाळ देतात. म्हणजे नवीन दाम्पत्यांना पण देतात किंवा ज्यांना इतके वर्ष झाले मुलं बाळ होत नाही त्यांना सुद्धा ते बाळ देतात. याचं अशी श्रद्धा आहे की इतक्या वर्षानंतर तुम्हाला मूळबाळ झालं नाहीये तर हे बाळ घेतल्यानंतर तुम्हाला मुलबाळ होतात, ही श्रद्धा आहे. पण ही 300 वर्षापासून चालत आलेली आहे आणि यांना बऱ्याच लोकांना याचे चांगले अनुभव सुद्धा आलेले आहेत. तर माझ्याच भावाचं आताच नोव्हेंबर 2020 मध्ये लग्न झालेलं होतं. तो नवीनच त्यांचं लग्न झालेलं होतं म्हणून त्यांना ह्या वर्षी बाळ देण्यात आलं. दरवर्षी तिथे नवीन दाम्पत्य म्हणा किंवा ज्यांचं नाही बाळ होते त्यांना बाळ देतात, म्हणजे दरवर्षी एकाला ते बाळ देतात. ही या घराण्याची परंपरा आहे आणि खरोखर बऱ्याच लोकांना याचे चांगले अनुभव सुद्धा आलेले आहेत. तर या कीर्तनात तुम्हाला पाहायला मिळणार आहे की यशोदा मैया कसं बाळाला नामकरण करते, त्यांचा पाळणा कशी म्हणते आणि इथे आरती सुद्धा स्वयंरचित आहे. सगळ्यांनी म्हणजे गोसावी घराण्यातल्या लोकांनी आरती चालत आलेली आहे, त्यांनी स्वतः लिहिलेली आहे आणि त्यांनी स्वतःची रचना सुद्धा केलेली आहे. ही आरती तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही. तर तुम्ही आदेशाचं कीर्तन नक्की बघा. सौंदर्य बघेल, काहीतरी तर हे करेल की मी किती रूपवान आहे, सौंदर्य किती माझ्या याच्यामध्ये, त्यांनी तो आपल्याला उद्धारून घेईल. पण बाबा रे, कुब्जेचं रूप काय होतं? जी कुब्जा दाशी होती तिचं रूप काय होतं महाराज? मृदंग मध्ये जडलीच नारी, नाकास बघता चिकणी सुपारी आणि मृदंग मध्ये जडलीच नारी असं तिचं वर्णन दिलेलं आहे. तिची नाक जी होती अशी चिकणी सुपारीसारखं नाक होतं, अशी बुटकीशी होती, कुबडीशी होती ती. त्याच्यामध्ये डोकंसं लहान होतं, एवढा मोठा घेरा होता, पाय असे बारीक बारीक होते आणि टेकून टेकून चालत. अशी ती कुब्जा होती. त्या कुब्जेवरती पण त्यांनी प्रभू गोपाल कृष्णाने तिच्यावरती दया केली की नाही? मग तुमचं हे रूप काही कामाचं आहे का राव? काहीच कामाचं. मग धनसंपत्ती, भाई भगवान मेरे ऊपर कुछ तो कृपा करेगा. आज मेरा ये धन दौलत देखेगा, ये महाल देखेगा, कुछ तो देखेगा, तब तो मेरे ऊपर कृपा करेगा. बाबा रे, सुदामा के पास में कितना धन था? दुनिया का अमीर व्यक्ती था क्या वो? सुदामाकडे काय धन होतं महाराज की जेव्हा प्रभू गोपालजीला तो जर भेटायला गेला तर त्याच्या धर्मपत्नीने फक्त चोरी बांधून दिली त्याला की हे भगवंताला घेऊन जा, तो राजा आहे, आज द्वारकाधीश आहे तो आणि तुमचा मित्र म्हणताय तुम्ही, तर हे याच्याला तुम्ही हे घेऊन जा इथून. पण त्याला दरिद्र का आलं होतं महाराज? आता एवढ्या मोठ्या पूर्णानंदी अवतार गोपाल कृष्णाचा तो सखा होता, मित्र होता, पण दरिद्रता का आली त्याला? त्याच्या मागे पण आख्यायिका आहे. कृष्णाचे जे काही त्यांनी फुटाणे ठेवलेले होते महाराज ते त्यांनी चोरून खाऊन घेतले होते, म्हणून ही दरिद्रता आली. अन्न कधी चोरू नये महाराज. चोरी ही चुकीची, ही चोरी नाही. तर त्याला ती दरिद्रता आली आणि दरिद्रच राहिला तो. आणि त्याच्यानंतर जो प्रभू गोपाल कृष्णाला भेटायला गेला त्याच्यानंतर त्याचा उद्धार झाला. त्याच्या घरामध्ये किती हे व्यवस्थित झालं होतं. एक एक घास खायचे प्रभू आणि तिकडे त्याची कायापलट होती महाराज. तर सुदामाला काही धन होतं का महाराज? मग नाही. मग माझं शिक्षण तर बघेल महाराज, मी किती एज्युकेटेड आहे, आज एमटेक केलं आहे, बीटेक केलेलं आहे, इंजिनियर आहे, तर तशी ते काही दया करेल माझ्यावरती. पण बाबा रे, जो पशु असतो
पशुला किती अक्कल असते? ढोराला किती अक्कल असते? काही अक्कल नसते महाराज. ह्या पृथ्वीवरती सगळ्यात बुद्धिमान जीव म्हणजे मनुष्य. बाकी हे जे कुत्रे मांजरे हे आहे, यांना त्यांनी एक सीमित बुद्धी दिलेली आहे की ते तेवढंच करतील. त्याच्या उपरांत त्यांचं जीवन व्यर्थ आहे आणि हे पाप भरत आहे महाराज. जर तुमचं जर ऋण राहून गेलं, कोणाकडनं जर तुम्ही ऋण घेतलं, अपन ने किससे कभी उधार लिया और अपना जीवन समाप्त हो गया, आपलं जर जीवन समाप्त झालं, ते ऋण चुकवू नाही शकले आपण, तर पुढच्या जन्मी त्याच्या दाराशी आपण बैल होऊन तिथे वाहतो. त्याचं हे एवढं मोठं आपलं धर्मशास्त्र दिलंय महाराज. ऋण ठेवून कधी बनवू नये माणसाला. असे भरपूर ऋण असतात. आपण जी संतती उत्पन्न करतो हे पृथ्वी ऋण महाराज. जी संतती आपण उत्पन्न करून जातो ह्या जगामध्ये, हे पृथ्वी ऋण आहे. पृथ्वीचं ऋण हे चुकवलं पाहिजे तुम्ही याच्याला. तर हे नाना प्रकारचे आपल्यावरती ऋण असते. आई वडिलांचं ऋण असते याच्यामध्ये, तेही आपल्याला चुकवणं पडते महाराज ह्याच जन्मामध्ये. पण त्या पशुला काही आहे, बुद्धी आहे नाही, काहीच नाही. परंतु त्याच्यावरती पण प्रभू गोपाल कृष्णाने कृपा केलेली आहे. हत्ती जो आहे तो पशु आहे, गजेंद्र जो आहे तो पशु होता. त्याच्यावरती काय महाराज भगवंताची अशी कृपा करायची काय वेळ आली? तर त्याची आख्यायिका अशी आहे की एका नगरामध्ये, आपको मराठी समजती है कि हिंदी के अंदर आपको आपल्या एका नगरामध्ये एक महाराज खूप मोठे राजा राहत होता. त्या राजाला राज्य करता करता भरपूरशा वेळ होऊन गेला होता आणि त्याचं राज्य खूप मोठं पहिलेच चाललेलं होतं. परंतु महाराज त्याला उत्तराधिकारी नव्हता. याच्याला त्या राज्यामध्ये राजकुमार नव्हता. राजकुमारी होती, परंतु राजकुमारी काही कामाची होती का त्या राज्याच्या? नाही. आपला जो हा जो देश आहे हा पुरुष प्रधान आहे. याच्यामध्ये सत्ता चालते की पुरुषाची चालते. तर याच्यावरती राजकुमार तर हवाच महाराज. राजकुमार नाही, हे सगळं व्यर्थ आहे महाराज. मग त्या राजाने भरपूरसे प्रयत्न केले, साधू संन्यासांना याच्याला भेटला. पण एका त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही एक काम करा, आपल्या नगरातून काही कोसाच्या अंतरावरती एक दुसरं फलाना गाव पडते, त्याच्यामध्ये 2 विद्वान ब्राह्मण आहे म्हणा. 2 तिथे विद्वान ब्राह्मण आहे. ते विद्वान ब्राह्मणाकडे तुम्ही तिथे जा, तर तुम्हाला ते काहीतरी उपाय बरोबर सुचवतील. ठीक आहे भाई. महाराजांनी त्यांना बोलवणं पाठवलं. तिथे बोलवणं गेले महाराज त्यांच्या नगरामध्ये की आमच्या महाराजांनी तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे आणि तुम्ही भेटायला तिथे या. त्यांना काही धर्मकृत्य करायचं आहे म्हणे. ठीक आहे म्हणे महाराज, काही हरकत नाही. तर ते जे दोन्ही जे हे होते महाराज, त्याचं नाव होतं, मोठ्याचं होतं नाव जय आणि लहान्याचं नाव होतं विजय. हे 2 विद्वान ब्राह्मण होते महाराज. तर त्या दोघांना त्या राजसभेमध्ये त्यांनी आमंत्रण दिलं की तुम्ही या याच्यामध्ये. मग त्यांना बग्गीमध्ये घेऊन आले याच्यामध्ये आणि संध्याकाळ सरशी पोहोचले महाराज तिथे. याच्यामध्ये त्यांना एका महालामध्ये उतरावलं, त्यांनी जागा दिली की तिथे तुम्ही रात्रभर आराम करा आणि सकाळी मग तुम्हाला महाराज तुम्हाला ते भेटायला येतील. सकाळी तुम्ही तर राज्यसभेमध्ये महाराजांना मग दर्शन द्या म्हणे. याच्याला हे होईल. सकाळची वेळ झाली महाराज. राज्यसभा सजलेली होती तिथे आणि राज्यसभा सजली आणि ते
दोन्ही जय आणि विजय हे दोन्ही ब्राह्मण त्या राज्यसभेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे याच्यामध्ये. आणि प्रवेश करताना जसं महाराजांनी बघितलं की हे दोन्ही विद्वान ब्राह्मण जसं आपण आमंत्रण दिलेलं आहे त्या आमंत्रणाच्या याच्याने ते इथे याच्यात आलेले आहे, याच्यामध्ये आपल्या राज्यसभेमध्ये आलेले आहे. आणि राज्यसभेमध्ये जसे आले त्यांनी पाऊल ठेवलं याच्यामध्ये, तसं महाराज राजाचा तिथे प्रत्येक राजाचा एक नियम होता महाराज की त्याच्या द्वारमध्ये साधू संन्यासी ब्राह्मण हे जर तिथे आले तर त्यांना ते स्वागत करायला स्वतः उठून जात होते. तसे त्यांनी बघितलं महाराज की हे महाराज आतमध्ये आलेले आहे, त्यांनी ताबडतोब तिथून उठले आणि ते मी प्रजानितीन आदर कीनो, मी प्रजानितीन आदर कीनो, चरण दोय चरण उदकलीनो, चरण दोय चरण उदकलीनो, मी प्रजानितीन आदर कीनो, मी प्रजानितीन आदर कीनो, चरण दोय चरण उदकलीनो, चरण दोय चरण उदकलीनो, मी प्रजानितीन आदर कीनो, प्रजानितीन आदर. कृष्ण राम राम कृष्ण राम 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 राया गोपाल राम राया गोपाल राम राया महाराज जसं त्यांनी बघितलं की हे तिथे हजर झाले, त्यांनी ताबडतोब तिथून तिथे उठले महाराज. त्यांचं त्यांनी आगत स्वागत केलं याच्यामध्ये. निप्रजानितीनं आदर कीनो, ताबडतोब तिथून उठून गेले. चरण धोय चरणोदकली. महाराज हे साधू संन्यासांचं जे पुण्य पवित्र जे म्हणता ना ते त्यांच्या उजव्या अंगठ्यामध्ये असते महाराज. जे आपण तपश्चर्या करतो, जे पण आपण पाया का पडतो महाराज, कोणीही ब्राह्मण व्यक्ती जर तिथे आला तर त्याचे पाया का पडतात? पायामध्ये असं काय तर त्याचं ते ज्ञानचं जे भंडारण आहे महाराज त्याच्या त्या उजव्या अंगठ्यामध्ये असते महाराज. म्हणून त्या अंगठ्यावरती त्या पावलांवरती आपलं जर हे मस्तक ठेवलं महाराज, आपली जी किस्मत म्हणतात तिथे लिहिली असते, जे भाग्य असते महाराज, ह्या भाग्यांची रेषा असते. ते त्या चरणावरती जर आपण ठेवलं महाराज, तिथे पादुकांवरती जर पाय ठेवलं तर होऊ शकते तुमचं भाग्य पलटून जाईल महाराज. परंतु तसा व्यक्ती पण हवा तो ज्या चरणावरती आपण डोकं ठेवतो आहे तसा तो व्यक्तिमत्व पण असलं पाहिजे. तो आजकल के बाबा तिहाड़ के अंदर है अभी भी हाँ हरी चटणी मिली की नहीं, कृपा आहे की नाही सर, कसं कामाचं नाही. हे आडंबर आहे महाराज, नुसतं आडंबर आहे. अरे बाबा रे, तू एवढा मोठा साधू संन्यासी, जर तुला एवढा प्रभूचं हे आहे, तुला कसली एसीची गरज महाराज? ही प्रकृतीची हवा त्याला भरपूरशी महाराज. हे ऐशो आराम का हवा? निस्पृहस्य जगत तृणन. जो साधू मनुष्य असतो ना महाराज, जो निस्पृहस्य असतो त्याला ह्या आडंबराची गरज नाही महाराज. ही धनसंपत्ती त्याच्या एका बाया हाताचा खेळ आहे. त्यांनी जर मनामध्ये आणला तर पैशाचा ढेर लावून दे महाराज, पण ते काय का उपयोगाचं आहे? हे धनसंपत्ती काही उपयोगाची आहे?
हे सुखाचं फक्त साधन आहे महाराज. लोक याला सुख मानून चुकतात आणि जिंदगीभर त्याच्या पैशामागे धावतात आणि एक काळ असा येतो महाराज, तो ढेर सगळा सोडून चालला जातो महाराज. मनुष्याची इतकी दयनीय परिस्थिती होऊन जाते. आपण इतक्यात अत्तर गित्तर लावतो, स्प्रे बी लावतो, मारे काजळ गिजळ घालतो, लिपस्टिक लावतो, इतकं रूपवान सौंदर्यवान आपण छानपणा दाखवतो आणि जो आतमधला जो मे आहे, मे जी आत्मा आहे ती जर गेली तर आजूबाजू वाले म्हणता 2 घंटे हो गए भाई, उठाओ इसको, अब वास मारने लगेगा ये. त्याचा आता वास येईल, त्याला बाहेर घेऊन जा महाराज, ठेवू नका इथे. आणि आता तर अशा बिमाऱ्या झालेले महाराज की ते डबडा आणून ठेवणं पडतं, ते याचं बर्फाचं पाणी सुटेल महाराज, चाशनी निकलेंगी इनको रवाना दो, नहीं जवाई रहे हैदराबाद से आने वाले, ठेवा त्याला काचेच्या पेटीत. तर महाराज हे जो आतमधला जो प्राण पखेरू जर उडून गेला ना महाराज, काही उपयोग नाही त्याचा. हा जो पुतळा आहे महाराज, हा कसला आहे? मट्टी जंगल की, काही कामाची नाहीये. मट्टी जंगल की सुमरित करलो, राम सुमरलो, कोण जान करती. मट्टी जंगल की, हा जो पुतळा जो आहे, पुतळा रुधिरा मांसाचा, याचा काही भरोसा नाही महाराज. याचा जंगल की मट्टी है, हे जे पृथ्वी जे आहे, हे आपले जे बुलबुले आहे, हे उचलून फेकते आणि तो केव्हा खाली पडेल याचा काही नेम नाही महाराज. तर याच्यावरती गर्व करण्यासारखं काही नाही आहे. ही तुम्हाला साधनेची शिडी दिलेली आहे. प्रभू परमात्माने हा जो निर्देह दिलेला आहे, ही जायची शिडी आहे. याच्यामधून तुम्ही सुकृत्य करून इथे त्या प्रभू परमात्माला तुम्ही लीन होऊ शकता. परंतु तो त्या शिडीमध्ये अटकून जातो महाराज, इधर से जाऊ उधर से जाऊ, काही उपयोगाचा नाहीये. हा जो नरदेह दिलेला आहे, आता हे पुनरपी जननम पुनरपी मरणम याचा ह्या चक्रामधून बाहेर निघायचं आहे. पण माणसाला ते सुचत नाही महाराज. हे माझं, मी काय करेल, मी केव्हा करेल. अरे मी म्हणजे तू कोण महाराज? मी म्हणजे कोण हे अजूनपर्यंत माणसाला कळत नाही. मी हा कोण हा माहितीच नाही. आता हे बोट कापून फेकलं, खाली जर नुसतं तुटलेलं बोट पडलं तर कोण आहे ते? कोणाचं बोट ते? ते देवेंद्राचं बोट आहे. पण देवेंद्र तो आहे का? नाही. राम राम कृष्ण भगवान की जय. महाराज मग काय याच्यामध्ये काय? आपण म्हणजे कोण? समजा ही शिरच्छेद करून गर्दन खाली पडली तो कोण? देवेंचं शरीर आणि हे देवेंची गर्दन. पण देवेन कोण? अजूनपर्यंत हे कळत नाही मी म्हणजे कोण. आणि माणूस फालतू शहाणपणा दाखवायला जातो, त्याच्यात काही अर्थ नसतो त्याच्यामध्ये. तर त्या राजाने जसं त्याचं आगंतन केलेलं आहे, याच्यामध्ये त्यांना बसवलेलं आहे महाराज, दिव्य पुरुष ते. आणि त्यांनी सांगितलं महाराज की विराजमान व्हा तिथे. आणि त्या राजाने त्यांना विनवणी केली की प्रभू
मी तुम्हाला याच्याकरता आठवण केलेली आहे की एवढं मोठं माझं राज्य आहे. आता मी इथे 2-4 जर हे जे आजूबाजूचे राज्य आहे ते जर मी जिंकले तर मी चक्रवर्ती राजा होऊन जाईल महाराज. चक्रवर्ती राजा म्हणजे ह्याची औदय असते 1,00,000 जे हे असते गाव जे राज्य असते त्याचा जो राजा आपला चक्रवर्ती राजा म्हणता महाराज. चक्रवर्ती राजा आपल्याकडे मोजकेच होऊन गेलेली महाराज. तसे प्रभू रामचंद्र होते ते चक्रवर्ती होते. पूर्ण भारतावरती पूर्ण याच्यावरती त्यांचा कब्जा होता महाराज. तिथे कुठे हे नव्हतं म्हणा त्यांचं, सगळ्यातून त्यांचंच राज्य होते. जसे हे कुरुक्षेत्रमध्ये जे बसलेले होते तिथे पांडव किंवा कौरव हे चक्रवर्ती राजा होते महाराज. तर असं म्हणे हे काही राज्य जिंकले मी की मी पण आता चक्रवर्ती राजा होऊन जाईल महाराज. परंतु माझ्या ज्या ह्या राज्याला राजकुमार नाही महाराज, मला पुत्र संतती नाही. तर मला पुत्र संतती होण्याकरता मला सांगितलं आहे की तुम्ही काहीतरी असा उपाय सांगता याच्यावर. त्यांनी सांगितलं उपाय तर नाही महाराज, परंतु याच्यामध्ये धर्मशास्त्रामध्ये दिलेलं आहे की पुत्रकामेष्टी यज्ञ आहे. जर तुम्ही तो पुत्रकामेष्टी यज्ञ केला याच्यामध्ये तर तुम्हाला तो फलित होईल महाराज. त्या पुत्रकामेष्टी यज्ञामधून जर तुम्हाला प्रसाद मिळेल तर हे शक्य होईल. राजा दशरथाने पण केला होता महाराज. यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामधून त्यांना ते फलश्रुती जे खीर मिळालेली होती महाराज ते त्यांनी प्राशन केलेली होती. आणि त्याच्यानंतर हे दिव्य पुरुष जन्माला आलेले होते. त्यांनी जर सांगितलं की तुम्ही हा पुत्र कामेष्टी यज्ञ जर केला तर निश्चित तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल. ठीक आहे महाराज. आता काय राजा बोलले दळ आले. त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही मुहूर्त काढा पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा. आपण तो यज्ञ करायला सक्षम आहे, आपण यज्ञ करू इशाला. मग त्यांनी त्याची मुहूर्त बघितलं, त्यांनी काळ वेळ बघितली, यांची गणना बघितली आणि सांगितलं की तुम्ही ह्या मुहूर्तावरती पुत्र कामेष्टी यज्ञ केला महाराज तर हा निश्चित सफल होईल म्हणजे. मग बस राजाने सांगितलं महाराज आणि पूर्ण दळ लागून गेला त्याच्या पुत्र कामेष्टी यज्ञाकरता. मोठे मोठे त्यांनी हवनकुंड तिथे याच्यात केलेले आहेत. हवनकुंड तयार केला, मोठा हवनकुंड तयार केला महाराज. आणि तिथल्या ब्रह्मवृंदांना त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पण याच्यामध्ये मंत्रोच्चारणा करताना आहुती द्यायला तुम्ही पण इथे हजर व्हा महाराज. तिथे 51 का 151 ब्राह्मण तिथे कमी पडत होते महाराज. आता एवढ्या मोठ्या राजांनी आमंत्रण दिले होते. आसपासच्या 100 गावातल्या ब्राह्मणांना आमंत्रण देऊन टाकले होते महाराज त्यांनी की पुत्र कामेष्टी यज्ञासाठी तुम्ही इथे या. तर त्याच्यात काय झालं महाराज की दोन्ही विद्वान ब्राह्मण होते ते, जे जय आणि विजय. परंतु त्याच्यामध्ये जो जय नावाचा होता मोठा भाऊ तर त्यांनी आचारीपद घेतलं होतं महाराज. काय असते की आपण काही वास्तुशांती केली किंवा लग्न कृत्य केलं तर मेन जे वर्णी घेणारे ब्राह्मण जे असतात ते एक असतात आणि त्यांच्या हाताखाली हे 5-6 ब्राह्मण येतात. तर तो आचारीपद जो घेतो उत्तरदायित्व पूर्ण त्याच्यावरती असते महाराज. जी वर्णी घेतात, वर्णी काय असते संकल्प घेतात की माझ्याद्वारे जे हे कृत्य केलं जाईल याच्यावरती हे मी जजमानसाठी करेल. तर त्याच्यामध्ये जर तो सफल झाला महाराज, जर त्याला पुण्यप्राप्ती जर झाली तर तो जजमान घेऊन जाईल महाराज. आणि जर त्याच्यात जर काहीतरी चूक झाली तर चुकीनंतर क्षमायाचना असते. देवी अपराध क्षमा स्तोत्र असं पण दिलेलं आहे याच्यामध्ये. तर हे सगळे अपराध जे हे स्तोत्र आहे यांचे क्षमा अपराध पण आहे. तर समजा जर चूक झाली तर ती काही वेळा जो आचारी पदवरती बसलेला असतो महाराज ती त्याला होणं पडते. आचारी पद म्हणजे काही सहजासहजी हे होत नाही महाराज. त्याला तितकं पूर्णत्व प्राप्त हवं महाराज तर तो आचारी पद घेतो. पण आजकाल ठीक आहे. तर मग हे आचारी पदवरती ते जो मोठा भाऊ होता त्यांनी ते आचारी पद स्वीकार केलेलं आणि पुत्र कामेष्टी यज्ञाला त्यांनी
सुरुवात केली महाराज. 7 दिवसाचा तो हवनाचा कार्यक्रम होता महाराज. रोज सकाळी राजानी आणि तिथल्या महाराणींनी धूतर वस्त्र घालायचे, अंघोळ करून यायचं आणि सोहळ्यामध्ये कद घालून तिथे त्या यज्ञकुंडाजवळ बसायचं. तिथे आहुती द्यायची, मंत्रोच्चारण व्हायचे महाराज. 12, 12:30, 1 पर्यंत. त्याच्यानंतर माध्यान्ह संध्या व्हायची यांची. माध्यान्ह संध्या झाल्यानंतर भोजन व्हायचं, फराळाचं व्हायचं यांचं. त्याच्यानंतर परत त्यांचे मंत्र जागरण, मंत्रोच्चारण व्हायचे आणि मग हे झालं की मग त्यांचं ब्राह्मणाचं जेवण आणि मग समाप्त. मग परत दुसऱ्या दिवशी 7 दिवस कंटिन्यू महाराज त्यांनी तो यज्ञ पूर्ण केला. आणखीन मग आली समाप्तीची वेळा, सांगताची वेळा, पूर्णाहुतीची वेळा महाराज. व्यवस्थित त्यांनी त्याची देवतांचं आवाहन करून पूर्णाहुतीची जेव्हा वेळा आली महाराज. पूर्णाहुती काय असते की ह्या सगळ्या कृत्याची जी समर्पण जे असते ती शेवटीची आपण त्याच्यामध्ये नारळ किंवा सुपारी, का महाराज बरोबर आहे, नारळ किंवा सुपारी हे तुपामध्ये त्याची आहुती आपण देतो. आणि ती पूर्णाहुती झाल्यानंतर ती जी देवता आहे ती प्रगट होते, ती प्रसन्न होते आणि आपल्याला ते आशीष देते महाराज. तर तसं पूर्णाहुतीचा वेळ आला महाराज आणि यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही ते श्रीफळ घेऊन या, नारळ घेऊन या, याच्यावरती पूर्णाहुती टाका. जशी पूर्णाहुती त्यांनी याच्यामध्ये टाकली महाराज. याच्यामध्ये आणखीन ती तिची देवता जी प्रकट झाली त्या देवतांनी त्यांना आशीष दिला महाराज भरभरून की हे राजन, आम्ही ह्या जे धर्मकृत्य केलेलं आहे याच्यावरती आम्ही अत्यंत प्रसन्न झालेलो आहे आणि आम्हाला हे पावन झालेलं आहे. आणि तुझी जी मनोकामना आहे ती आम्ही तुमची मनोकामना पूर्ण करतो. त्यांना ते प्रसाद रूपी त्यांनी ते फलदान दिलं महाराज आणि ते निघून गेले महाराज तिथे याच्याला. पण त्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या अगोदर जेव्हा पूर्णाहुती देता तेव्हा ते स्नान करायला म्हणता की तुम्ही स्नान करून या महाराज. तर ते स्नानाला एक विशेष नाव आहे, अपगुरु स्नान म्हणतात त्याला. हे सगळं झालं की अपगुरु स्नानात करता त्यांनी सांगितलं की तुम्ही ते नदीवरती हे करून या, अपगुरु स्नान करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जेवाच्या याच्याला या महाराज. याच्याला त्यांना आमंत्रण दिलेलं आहे. मग हे जे ब्राह्मण होते महाराज हे पण गेले याच्यावरती. त्यांनी व्यवस्थित अंघोळ केली याच्यावरती, माध्यान्ह संध्या केली याच्यामध्ये. ब्राह्मणाला महाराज त्यांनी गायत्रीची 3 संध्या करायची आपल्याला हे दिलेली आहे. एक प्रातः संध्या करायची असते, एक माध्यान्ह संध्या आणि एक सायं संध्या. तर एवढं आपल्याला शक्य होणार नाही, परंतु प्रयत्न तरी हे करायचा की एकदा तरी सकाळच्या वेळेस संध्या करायची. ब्राह्मणाचं ते पावित्र्य जे असते महाराज ते ब्रह्मगाठीमध्ये असते जाणवेचे. तर हे जर तुम्ही नित्यनेमाने जर केलं तर खरोखर तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळा ओझ येतो महाराज. हे जर तुम्ही नित्यनेमाने जर करून बघा. गायत्री फार उग्र मंत्र आहे महाराज, जबरदस्त उग्र मंत्र आहे. म्हणजे त्याच्या याच्यात इतकी शक्ती आहे ती की जर तुम्ही व्यवस्थित जर हे केलं तर तुमचं तो तेज निघून येईल महाराज. तर निदान जर एकदा जरी संध्या केली तर तुम्हाला ती प्रचिती येईलच महाराज. वाणीमध्ये सत्यता येईल त्याच्यामध्ये. तर यांनी माध्यान्ह संध्या केली महाराज आणि हे भोजनाकरता भोजन कक्षामध्ये मोठ्या याच्यामध्ये ते उपस्थित झाले महाराज देशाला. आणि त्यांनी सांगितलं की महाराज या आणि तुम्ही व्यवस्थित जेवण याच्यामध्ये हे करा महाराज. आणि जेवण झाल्यानंतर मग तुम्हाला जे काही दान धर्म टीका जो असतो तो देऊन त्यांना विदागी याच्यामध्ये केली. महाराज बसली मोठी पंगत याच्यामध्ये आणि त्या पंक्तीचा थाट निराळा महाराज. त्या पंक्तीचा असा जबरदस्त थाट होता महाराज की त्याची हद्द नाही. त्या पंक्तीमध्ये काय काय होतं याच्यामध्ये, त्या पंक्तीची वर्णन जर करत बसले महाराज तर त्याचा वेगळाच वर्णन होते.
मांडून स्वस्तिक सुवर्णपात, मांडून स्वस्तिक सुवर्णपात, ऐरणीवर सोन्याचे ताट, ऐरणीवर सोन्याचे ताट, मीठ मिरेवर आले लिंबू, मीठ मिरेवर आले लिंबू, सगळी वांगी सोमरवांगी, सगळी वांगी सोमरवांगी, विकासार्थ. महाराज तुम्ही आता हे काय गोडामध्ये होतं की नाही तिथे? इथं तुम्ही सांगितलं गोडामध्ये काय काय प्रकार होता याच्यामध्ये? लाड वाजले तुझे व मिठडी, लाड वाजले तुझे व मिठडी, भाजा खुर्मा भरपूर, भाजा खुर्मा भरपूर, दूध पाक श्रीखंड शिरावे, दूध पाक श्रीखंड शिरावे, पुरण पोळीमा पुरण गणू, पुरण पोळीमा पुरण गणू, केला ऊपर घीनी दृष्टी कर, केला ऊपर घीनी भजिया गिलकना जाम केलना, भजिया गिलकना जाम केलना, स्वाद उठा दही वडाना, स्वाद उठा दही वडाना, दरिया भयाचे कांदी वडाना, दरिया भयाचे कांदी वडाना, भजिया गिलकना जाम केलना, भजिया गिलकना जाम केलना, स्वाद उठा दही वडाना, स्वाद उठा दही वडाना, लाल वाजले खुर्मा भरपूर, भाजा खुर्मा भरपूर, दूध पाक श्रीखंड शिरावे, दूध पाक श्रीखंड शिरावे, पुरण पोळीमा पुरण काय ते पंक्तीचं वर्ण होतं महाराज. पुरण पोळीमा पूर्ण घणी भर आणि तेना उपर घीनी वृष्टी करी. त्या पुरणपोळी इतकी जबरदस्त होती महाराज की त्याच्या जर आपण तूप टाकता याच्यात तर कसा पाऊस पडतो त्याच्यावर, असं त्याच्यात तूप पडत होते. तो निराळाच काळ होता याच्यामध्ये. पुरणाची पोळी पण एवढी मोठी, अशी एवढी मोठी पुरणाची पोळी. आणि महाराज या पुरणाच्या पोळीला असं टोचून दिलं बोट, ते एवढे एवढे पेर त्या पूर्णामध्ये इशात झाला पाहिजे. आजकाल पुरणाच्या पोळ्या पुण्याला असतात, 50 रुपयाची एक पोळी. ती अशी उचलली की पुरण खाली आणि पोळी हातात, असं झटकून ठेवा तिला. नुसत्या गोड पोळ्या महाराज. आणि ती पण म्हणते आधी चक्कोर वाढू का? अरे बाबा रे, पहिल्यांदाच आणली तू, वाढू का? हे असे प्रकार त्याच्यामध्ये. आणि तूप झटकून झटकून पैसे जाऊ दे, नको काकू तूप. आपल्याला लाज वाटायला लागते हे किती तूप हे करता याच्यामध्ये, काय याच्यामध्ये. आणि ते तूप कसं वाढत होतं महाराज. मी स्वतः पण तुम्हाला भरपूरदा याच्यानं उदाहरण देतो. मी स्वतः जेवायला जायचो, काका पण आमच्या याच्याला जेवायला यायचे. हे बन्सी काका, ताळवाले, बद्रीनाथ भाई शास्त्री, आम्ही अधिक महिन्याची तिथे जेवायला जात होतो महाराज याच्याला. पण ती प्रकार तसा की चांदीची वाटी एक महाराज तुपाची असायची, पुरणाची पोळी तोडायची, त्याच्यावरती पण तूप, ती तोडायची आणि ती वाटीमध्ये भिजवायची तुपाच्या, आणि मग ती पुरणाची पोळी खायची महाराज. त्या पुरणाच्या पोळीचा स्वाद वेगळा होता. आणि ते पुरणपोळी पण तसे करत होते महाराज. ज्या पहिल्या त्या बायका ह्याच्या होत्या ना, आत्ताच्या पहिल्या सांगितलं करावं त्या पोळपाटाच्या पाळी 3 बार फिरते ती, पण ती पुरणाची पोळी होती तिची, कधी अशी कधी तशी, जमत नाही ती. जर जुन्या बायका होत्या त्या पुरणाच्या पोळ्या करायच्या. आमची अक्का आत्या होती महाराज, तिची पुरणाची पोळी, तिच्याकडे मी 8-10 वर्ष होतो. रात्री 12ला तिच्याकरता खुलाचा असेल, तुम्ही ड्युटीला जायचो, रात्री 12ला यायचो, 12ला बसायची महाराज ती पुरणाची पोळी करायची. आमचं पुरण पण एवढा मोठा गोळा पुरणाचा आणि एवढासा गोळा याचा कणकीचा, मग तो भरायचा आणि मग ती पोळी करायची महाराज. तो स्वाद निराळा होता. पण आता ती मजा नाही राहिली. आणि खाणारे पण तशी नाही राहिले ना हो महाराज. खायचं, बसायचं आणि काहीतरी बिमारी घेऊन यायची. हा शुगर आहे. आणि आजकाल घरचे पण असे होऊन गेलेले आहे की बजेट जर ठरवतील की
श्रीखंड करायचं अरे आधे लोक तर शुगर के हे आधा किलोही बोलो तोही कन्नी काढतो ना तो सांगत नाही याच्यामध्ये आता जे केक आणायचे का केक आणायचे अरे दादा अर्धे लोक शुगरचे अर्धाच केक खातील 1.5 किलो सांगा पुढे 3 किलो सांगता ही अशी आफत आहे ना महाराज हे का झालं महाराज हे सगळं आपलं उद्भवलेलं आहे महाराज ह्या ज्या बिमारींना जे आमंत्रण दिलेत ना हे आपणच दिलेलं आहे हे दुसऱ्यांनी कोणी काही केलंच नाही याच्यामध्ये आपला आहार विहार जी निद्रा जी आहे ही अतिशय चुकीची आहे आपण वागतो काय बंटी अर्धा किलो इथून ते दही आणतात बंटीने मारली की घर आधा किलो दही कटियारे जी की भाभी वहां पे चप्पल टूट गई है फटाक से गाड़ी में वहां पे आ जाओ बैठो चलो घर पे कटारे जी घर कहाँ है लालबाग अरे गली पंटी की घर उनका वो उनको कभी मैंने सब पैदल चलते भी नहीं देखा गाड़ी आहार विहार निद्रा आधी चुकली ना महाराज आपण विहार करतच नाही कोण जाते फिरायला शुगर आहे म्हणून तो बिचारा झट मारून जातो तो कारण का शुगर आहे डॉक्टरने बोला है अरे हे तर नित्य हे होतं ना आमचे जे भाऊ आजोबा होते हे सकाळी 5ला उठायचे आणखीन त्यांना सांगायचे इथे की तुम्ही 12 साडेबारा 1ला इथे भोजनची तयारी करा मी ताबडतोब तिथे राम मंदिरामध्ये शहापूरला कीर्तन सांगून येतो आणि जी पेटी आहे महाराज हे 2 जण उचलता आम्ही ते काठीमध्ये दाबायचे आणि इथून जैनाबादून तिकडे असे निघायचे शहापूरला पायी इथे पोचले त्यांचा कार्यक्रम झाला बऱ्हाणपूरला इथे 12:30 1ला हजर जेवायला मग ती प्रकृती कशी होती महाराज हष्टपुष्ट प्रकृती होती ती आता असं तसं राहिलं नाही रात्री संध्याकाळचे जेव्हा दिवे लागतात देवाचं नामस्मरण करायचं असतं शिवंकरोती करायची असते शिवंकरोती माहितीच नाही आता कोणाला शिवंकरोती करायची असते 8 8:30ला जेवण करून घ्यायचं असते आणि 9:30 10ला झोपायचं असते आपण 11:30 घरी येतो 11:30 घरी आले की मग हातपाय तोंड धुतले की मग आज काय खायला मग तिकडून उठले रखा है वहां पे देख लेना मग ते थोडंसं काही खाल्लं गेलं खतम आता रात्री 12:30 1ला जो झोपला मग त्याच्यानंतर आता नवीन प्रकार आलेला आहे तो एक नवीन प्रकार आलेला आहे तो असा नसतो आहो झोपा ना झोप हा प्रकार सगळ्यांकडे आणि ते डूस लावून ठेवतात अरे बाबा रे त्या बाबाला काय सांगतो अहो 1 वाजले तुम्ही झोपत कमी तो भाऊ गाणं ऐकत बसतो अरे काय हा प्रकार ते मग ते अरे त्याच्यामध्ये असे फालतू प्रकार येतात की बसले YouTube वरती परवाच्या दिवशी मी खाली बसलो होतो हमारी माताराम नया नया सीखिए अरे 35,000 सोना हो गया अरे YouTube है फालतू गोष्टी छोड़ 35,000 कसा का सोनं झाला महाराज 48,300 भाव होता अरे देवेन बघतो का अरे तुला काय करायचं हे सगळं फेक आहे हे आता नवीन शिकले तर ते उपाधी घेणं तर भाग आहे महाराज मग रात्री 1:30 वाजेपर्यंत ते गर्र करत बसा मग तो काय सकाळी लवकर उठेल 5 वाजता नाही उठणार महाराज मग ही व्याधी जडली की नाही आपण याच्यावरती आपली ही रात्री जर आपण जागले ना टॉक्सिन्स वाढता महाराज याच्यामध्ये गरमी वाढते शरीरामध्ये आणि ती कुठे ना कुठे तुम्हाला इफेक्ट करते महाराज तर हे आपण आहार विहार निद्रा सोडली आणि ही बिमारीला आपण आमंत्रण देऊन टाकलेलं आहे काय उपयोग त्याचा याच्यात म्हणून मग त्यांनी महाराज त्या याच्याने काय केलं की ती पुरणाची पोळी आणखीन ते एवढे मोठे जे पकवान्य होते महाराज ते व्यवस्थित खाल्लेले आहे इतकी पुरणाची पोळी तिच्यात जर डुबवून खाल्ली आपण याच्यामध्ये आजच्या याच्याला जर तुम्ही डुबवून जर खाल्ली ना सुबह उनको देखने को जाना पड़े हैं कि भाई कैसे क्या होगा हालत करा भैया जा जाके इतना घी पचा ही नहीं सकता वो आदमी इतना हालत खराब हो जाती है उसकी क्या भाई कचारी थी अरे बिलाल भाई मत बोलो बाहर ही सोया हूँ मैं आने की हिम्मत नहीं मेरे टावेल पे सोया हूँ भैया
अरे तुमने क्या खिलाया भाई इसके अंदर से? मैं कहा, नवमी तो नाम नहीं लूंगा भैया. ती ताकद पण नाही राहिली महाराज पचवायची. इतकी साली आफत होऊन जाते आपली याच्यामध्ये. पण तसं त्या माणसांनी महाराज व्यवस्थित जेवण केलं. जेवण केल्यानंतर आता तुम्हाला हा बाळ सांगेल, ओंकारेश्वरचे महाराज आले होते तिथे है ना. गायत्री केला ग्रुप वाल्यांनी तिथे मंदिर बांधलं होतं महाराज. जेवायच्या अर्धा तास अगोदर 1 लिटर दूध पेला महाराज त्यांनी. गट 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 गट. मग आंघोळीला गेले ते आणि आंघोळ करून मग जेवणाला गेले. 5 लाडूंचा चुरा केला त्यांनी. चांगलं तूप टाकलं. 2 डावच्या साखरेचे आहे त्याने तो काला केला. ते 5 लाडू खाल्ले आणि त्याच्यानंतर मग तो जेवण. महाराज असे होते ते ओंकारेश्वर. याच्या समोरची गोष्ट आहे, बाळाच्या समोरची गोष्ट आहे. 1 लिटर दूध महाराज पासून घेतले त्यांनी. आता ती ताकद नाही राहिली महाराज. तर हे असे खाणारे तेव्हा खवय्ये पण होते महाराज याच्यामध्ये. तर यांनी व्यवस्थित जेवण केलं महाराज आणि त्यांच्या सभागृहामध्ये ते येऊन बसले. आता सभागृहात जसे आले महाराज आणि त्यांनी काय सांगितलं की जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांना त्यांनी दान दिलेलं आहे आणि दान दिल्यानंतर मग ह्या दोघांची वारी आली. जय आणि विजय ज्यांनी याच्यावरती बसले होते, तो जय होता मोठा व्यक्ती ज्यांनी आचारी पद घेतलं होतं. तर तिथे राजाने काय केलं की थोडंसं किंचित मात्र द्रव्य त्याला जास्त दिलं आणि तसं विजयला पण दिलं. काय असते महाराज की जो आचारी पदावरती जो बसलेला असतो जो वर्णी घेतो त्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी की इतर ब्राह्मणांपेक्षा त्याला दक्षिणा जास्ती असली पाहिजे. हे धर्मशास्त्र म्हणते. कारण का जर चुकी जर झालं तर भोगणं त्याला पडेल. आणि जो आचारी पदावरती जो बसतो ना महाराज तो स्वतः दक्षिणा जास्ती ठेवतो, हा त्याचा अधिकार. तर त्या अधिकाराने त्या राजाने त्या जयला जास्ती धनसंपत्ती दिली, याच्यामध्ये द्रव्य दिलं त्याला आणि त्याचं तिलक करून त्यांना रवाना केलं. आता काय झालं महाराज की जसे हे निघाले, एक दिवशी रात्री तिथे आराम केला त्यांनी तिथे आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी संध्या केली महाराज. त्यांनी फराळाचं घेतलं, काही शिदोरी बांधली आणि आपल्या गावाला ते रवाना होऊन गेले. आणि त्याच्यात काय झालं की जाता 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 त्यांना एक 12 सव्वा 12 होऊन गेले. 12 सव्वा 12 झाले तर त्यांनी सांगितलं की ती शिदोरी दिलेली आहे आपल्याला, आपण ह्या इथे नदी किनारे आंघोळ करू, माध्यान्ह संध्या करू इथे आणि इथे काहीतरी शिदोरीमधलं खाऊ आणि आपल्या गावाकरता रवाना होऊ. तर त्याच्यात काय झालं, आंघोळ झाली, स्नान संध्या झाली यांची महाराज. आणि जो विजय होता त्या विजयाच्या मनामध्ये शंका आली. तो म्हणे दादा आपण एक काम करू, जे आपल्याला महाराजांनी धनद्रव्य दिलेलं आहे ते आपण मिळवून घेऊ आणि त्याचा अर्धा अर्धा हिस्सा करू महाराज. तो जय म्हणे अरे असं का. तो म्हणे दादा एक गोष्ट लक्षात ठेव, जितकी तुला ज्ञान आहे, जितकं तुला धर्मशास्त्र माहिती आहे तितकं मलाही माहिती आहे. आपण अणुरेणू कमी नाही आहे म्हणजे, पण हे मग असं आपण अर्धा अर्ध का नाही करू शकत, तुला हे जास्ती मला दे. थोडं नाही असं नाही आहे, धर्मशास्त्र म्हणते आचारी पदवरती मी होता. असं तू असं सांगितलं असतं तर आचारी पदला मी तुला बसवलं असतं, परंतु ते धर्माचा खिलाफ आहे. मोठा भाऊ जर असताना लहाना भाऊ मोठ्या याच्यावरती जाऊ शकत नाही महाराज. तो म्हणे हे धर्मशास्त्र आहे, याच्यामध्ये काय हे करतो. मग बस महाराज त्या दोघांमध्ये तिथे वाद होणं चालू होऊन गेलं महाराज. नाही असं नाही करू शकत, मग तसं नाही, भांडण 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 इतके विकोपाला महाराज तिथे भांडण गेले की त्यांनी एक दुसऱ्यांचा भान सोडून दिला महाराज. आणि विद्वान तर होतेच ते याच्यामध्ये, त्यांनी फटकन त्याच्या कमंडलमधून पाणी घेतलं, याच्यामध्ये आणखीन मंत्र म्हणून त्या लहान्या भावानी जयला श्राप देऊन टाकला महाराज. तू इतका उन्माद झाला म्हणे जय की तुला भावाची काही परवाच नाही आहे, आम्ही तुझ्यावरती सगळे आश्रित आहे आणि तू तुझंच हाकलतो म्हणे. याच्यामध्ये तू इतका उन्माद झाला आहे की पुढच्या जन्मी तू इथे ह्या पृथ्वीच्या याच्यावरती ह्या गंडकी नदीच्या याच्यावरती
तू गजेंद्र होऊन तिथे विचरण करशील म्हणे. तर भावाला संताप आला, अरे मला तू श्राप दिला, मी इथे हत्ती होऊन पडेल. त्यांनी फटकन पाणी घेतलं आणि त्यांनी त्याच्यावरती फारकन श्राप तिला दिला की तू इतका उन्मात्त झालाय म्हणे, तुला मोठ्याची लहानाची पायरी नाही राहिली महाराज. तू इतकं हे झालेलं आहे की तू माझ्या मोठ्या भावाला, वडीलधाऱ्या भावाला तू श्राप देऊन टाकला. मी तुला श्राप देतो, तू नकर होऊन पडशील म्हणे या गंडकी नदीमध्ये. बस महाराज दोघांनी एक दुसऱ्यांना श्राप दिले. आणखीन जेव्हा शांत झाले तर त्याने डोक्याला हात लावून घेतला. अरे बाप, आपण हे काय केलं? आपण इतके विद्वान, इतके ज्ञाता आहे याचे शास्त्राचे, आणि त्याच्यानंतर हे परत आपण जन्म ओढून घेतलेला आहे. आपण हे प्रयत्न करतो की ह्या जन्मातून सुटून प्रभू चरणी लीन व्हावं, परंतु आपण हे याच्यामध्ये परत येऊन पडलेले. काय करणार? पूर्ण महाराज तिथे झालं आहे, तिथे घडेलच. त्यांनी देवाचा तो धावा केला याच्यामध्ये की प्रभू आता काय करणार. तर प्रभूने तिथे आकाशवाणी सांगितली आहे की तुम्ही जो श्राप दिलेला आहे आणि ज्या ब्रह्माच्या जो तोंडातून, ब्राह्मणाच्या तोंडातून जो हे निघालेला आहे आशीर्वाद किंवा श्राप, हा फलित होईलच. याला मी थांबवू नाही शकत. काही कालांतर गेले महाराज, आणि जसा त्यांनी श्राप दिलेला होता महाराज, तशा श्रापाच्या ह्याच्यामध्ये ते जो मोठा भाऊ होता तो गजेंद्र हत्ती, तो तिथे गंडकी नदीच्या किनारे तो हत्ती तिथे बनून झालेला आहे. आणखीन हा तिथे मगर होऊन त्या गंडकी नदीमध्ये विचरण करत राहिलेला आहे. काही दिवस होऊन गेले महाराज. हा लहाना हत्ती होता, लहानाचा मोठा झाला, मोठ्याचा आणखीन मोठा हत्ती झाला. त्याच्यानंतर त्याचा संसार वाढायला लागला महाराज. त्या गजेंद्राचा स्वतःचा संसार वाढायला लागला. तो संसार इतका मोठा वाढला महाराज त्याचा, गजेंद्राचा, की त्याचा जो कळप होता तो कमीत कमी 40-50 हत्तींचा कळप होऊन गेला होता. आणि हा सगळ्यात मोठा नर म्हणून तिथे गजेंद्र होता. सगळ्यात मेन नर जो होता तो गजेंद्र होता. आणि याचे कमीत कमी 50 भाऊ बहिणी, हे ते सगळे काही एवढा मोठा त्याचा संसार वाढून गेला होता. आणि हे जे मगर होऊन जे पडलेलं होतं महाराज, लय मोठं फुलत चाललेलं होतं, त्याचा पण संसार आतमध्ये मांडलेला होता याच्यामध्ये. एकदा काय झालं महाराज की जसं ह्या गजेंद्राने आपल्या आप्त मित्रांना, जे आप्त भाऊ बंधू जे होते, त्यांनी सांगितलं की आपण आता जलक्रीडा करायला महाराज आपण नदीवरती चालू झाला. तर त्यांनी सगळ्या भावांना याच्याला त्यांना सांगितलेलं आहे की आपण जलक्रीडेसाठी नदीवरती जाऊ महाराज. आणि हे जसं कळप नदीवरती आला महाराज, तर खूप पाणी उडवत होता. हत्तीला सगळ्यात अतिशय प्रिय जी वस्तू असते ना महाराज, ती पाणी आहे. हत्ती पाण्यामध्ये 8-9 तास नुसते पडलेले असायचे, त्यांना खूप मजा येतो महाराज हत्तींना. तर हे जलक्रीडे करता आतमध्ये याच्याला गेले याच्याला मध्ये महाराज, तर इतका कलहोळ झाला होता पाण्याचा, इकडे तिकडे फेकणं चाललं होतं, हे तिकडे हे पळत होते. तर ते जे आतमध्ये मगर जे झोपलेलं होतं त्याच्यामध्ये ती खलल बाधा पडली महाराज त्यांना. तर त्या मगराने सांगितलं की आपण शांत झोपलो होतो, यांनी काय इतका कोलाहल याच्यामध्ये लावलेला आहे. तर त्यांनी मोठ्या मोठ्याने ते जे लहान लहान पिल्लं होते हे ते बाहेर पळून गेले ते मगर बघून. मग यांनी काय केलं महाराज की हे जायला तयार नाही. तो जो मोठा नर होता हत्ती, त्याचा फटकन त्यांनी पाय धरला देता आणि ओढायला सुरुवात केली महाराज. जसा त्यांनी ओढायला सुरुवात केली त्याच्यामध्ये त्या हत्तीने फटाफट पाय मारून मागे याच्यात गेला. हत्ती त्याला आता पाण्याच्या बाहेर ओढे आणि तो मगर त्याला पाण्यामध्ये ओढे महाराज. बस ती रसाकशी चालू होऊन गेली. याच्यामध्ये काय असते की मगराचं जे बळ असते महाराज, हे पाण्यामध्ये कमीत कमी 10 पट होऊन जाते. आणि आपल्या माणसाचा जो बळ असतो तो पाण्यामध्ये जास्ती कमी होऊन जातो, तो लागत नाही महाराज. समजा आपण जर पाण्यामध्ये उतरले आणि कोणाला जर कोण बुक्का मारायला गेला तर किती जोरात मारा, तो लागणार नाही महाराज. परंतु मगराची शक्ती त्याच्यामध्ये 2 गुणी होऊन जाते, 4 गुणी होऊन जाते त्याच्यात बाहेरच्या पेक्षा. मग बस महाराज त्यांनी जो त्याचे पाय ओढायचा आणि त्यांनी आतमध्ये त्याला ओढायचं आणि त्याला बाहेर ओढायचं, त्यांनी आतमध्ये ओढायचं. 2 तास 3 तास हा प्रयोग चालला होता. याच्यामध्ये काही हे नाही. मग त्यांनी जो गजेंद्र होता, मग त्यांनी मोठ्या मोठ्यानी आरोळ्या मारायला लागला महाराज.
की ह्या काकाला बोलो, ह्या भावाला बोलो. मग त्यांनी सगळ्यांनी त्याची कोणी शेपटी धरली, कोणी पाय धरले, कोणी सोंड धरली आणि सगळ्यांनी त्याला बाहेर ओढायला सुरुवात केली महाराज. आता एवढ्या हत्तींचं बळ लागलं त्याच्यामध्ये, हा मगरचा फटकन निघून जाईल. पण मगराची ताकद महाराज, त्याने सगळ्यांना आतमध्ये परत ओढायचा होतो. मग हे ती रसा कशी चालली महाराज, ते 3-4 तास चालले. आता त्यांनी बघितलं की यार हा मगर तर सोडायला तयार नाही याला. काय करता, मग जो चुलता गिलता होता त्यांनी झाडू उचलून त्याची शेपूट सोडून दिली आणि तो मागे चालला गेला महाराज. मग जे आप्त लोक होते त्यांनी सोंड धरली होती, कोणी दात धरला होता, कोणी दुसरा पाय धरला होता. हे एकेकाने ती पकड सोडत गेले. म्हणे भाई हा तर मरतोच आहे, आपण कुठे करता इथे, आपण निघा बाहेर. आणि सगळे ते मागे 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 सरकट निघून गेले महाराज. शेवटची जी होती धर्मपत्नी आपली, तिने भरपूरसा प्रयत्न केला महाराज, परंतु लाग नाही लागला. शेवटी तिने पण ती सोंड सोडली महाराज आणि ती पण नदीच्या बाहेर निघून गेली महाराज. जेव्हा अंतकाल येतो महाराज, तेव्हा फक्त आणि फक्त शेवटची जी असते ती साधी संगिनी, ती पण एक मर्यादेपर्यंत येते महाराज. त्याच्या पुढे ती पण जाऊ शकते. तिने पण साथ सोडला महाराज, तू बाहेर येऊन गेला. हा हत्ती आता परेशान होऊन गेला की आता काय करावं महाराज, हा सोडायला तयार नाही, माझा जीव तर जाईल याच्यामध्ये, डुबून मरून जाईल म्हणा याच्यामध्ये. तर खूप भयानक परिस्थिती होऊन गेली याच्यामध्ये, काय करणार याच्यामध्ये. तर हे जे जितके जे आपले जे आप्त लोक आहेत हे कठोर कामाचे महाराज एक अवधीपर्यंत, ती कालांतर तो एक समय गेला, ती एक सीमारेखा त्यांनी पार केली की त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही मामा. कोणीच कामामध्ये येत नाही आणि हे फक्त सुखाचे साथी असतं महाराज. तर हे जितके कोण कोण सुखाचे साथी आहेत, काका मामा बहिणी भाचे असं तीन सर्व सुखाचे, अहो रामा असं तीन सर्व सुखाचे. संपत्ती दिन आपगण मारती ठोके गणाचे, काका मामा बहिणी भाचे अशी सर्व सुखाचे, अहो रामा हे जे काका मामा बहिणी भाचे हे फक्त सुखाचे साथी आहे महाराज. सुख के सब साथी दुःख में न कोय. तर हे जे दुःख आलं ना महाराज, तर असं माझं म्हणणं आहे की दुःख यावं जीवनामध्ये, माणसाला एकदा तरी दुःख यावं महाराज. एकदा तरी त्यांनी गरिबीचा स्वाद चखावा. त्याच्यामध्ये तुमची जी भ्रांत असते डोळ्यावरती घेतलेली ही सगळी मिटून जाते महाराज. कोण अपना है और कोण पराया हे याच्यामध्ये पूर्ण स्पष्ट होऊन जाते महाराज. जो रात्रंदिवस मेरा भाई मेरा काका मेरा ये बरोबर माहिती पडतो कोण कोणाचा माणूस आहे महाराज. तर हे काका मामा बहिणी भाचे असती सर्व सुखाचे आणि संपत्ती विन आप्तजण मारती ठोके घनाचे. हे असे बोलता महाराज की काळजाला लागून जाता महाराज. ते म्हणजे आपण मारलेलं तरी मिटून जाते महाराज, परंतु जे बोललेले गेलेले आहे ते माणसाचा शेवटपर्यंत त्याला लक्षात येते की यांनी ही वस्तू माझ्या ह्याच्यामध्ये ही बोललेली आहे. तर असे बोलूनही महाराज की त्यांनी समोरची आत्मा दुखेल. हे जे संपत्ती बी ना आप्तजण मारती ठोके घनाचे, असे घनाचे ठोके मारून देतो महाराज ते की ते आयुष्यभर उमटलेले असतात महाराज. मग
त्या नखराने काय केलं महाराज की जसं त्याला आतमध्ये ओढाचा प्रयत्न केला तसाच त्या गजेंद्राने तिथे कमळाचे फूल पडलेलं होतं महाराज. पुष्करात पुष्करेश्चैव, पुष्कर म्हणजे ते तलाव जे होते त्याला पुष्कर म्हटलेलं आहे. हत्तीची जी सोंड आहे त्याला संस्कृतमध्ये पुष्कर म्हणतात आणि जे कमलदल आहे त्यालाही पुष्कर म्हटलेलं आहे. तर ह्या तिन्हीचा संगम करून आणि प्रभू गोपाल कृष्णाला त्यांनी शेवटची विनंती केली की हे प्रभू आता तू मला वाचव. हे तू जर वाचवणार नाही, तू जर हे वाचवणार नाही महाराज, माझा हा प्राण हरून घेईल महाराज. आणि त्यांनी ती कळकळीची प्रभू परमात्माला गोपालजीला त्यांनी कळकळीची ती विनंती केली. आणखी ते पुष्प त्यांनी फेकून दिलं आणि त्यांनी ते हाक मारली महाराज देशाला. त्यांनी महाराज जसं त्याला विनवणी केली याच्यामध्ये प्रभू परमात्मा आवो आवोनी आवो आवोनी आवो आवोनी आवो आवोनी मदन मन मोहना श्री कृष्ण वृंदावन वासी, श्री कृष्ण वृंदावन वासी. आवो आवोनी आवो आवोनी आवो आवोनी आवो आवोनी मदन मन मोहना श्री कृष्ण वृंदावन वासी, श्री कृष्ण वृंदावन वासी. अर्जुन जीना घोड़ा धोया, अर्जुन जीना घोड़ा धोया, आदि विदुरनी बाजी हो तमे, आदि विदुरनी बाजी हो तमे, कृष्ण वृंदावन वासी, श्री कृष्ण वृंदावन वासी. आवो आवोनी आवो आवोनी आवो आवोनी आवो आवोनी मदन मन मोहना श्री कृष्ण वृंदावन वासी, श्री कृष्ण वृंदावन वासी. गवळी गहमा जन्मली जोचे, गवळी गहमा जन्मली जोचे, रूपधरू सहकारी हो तमे, रूपधरू सहकारी हो तमे, कृष्ण वृंदावन वासी, श्री कृष्ण वृंदावन वासी. आवो आवोनी आवो आवोनी आवो आवोनी आवो आवोनी मदन मन मोहना श्री कृष्ण वृंदावन वासी, श्री कृष्ण वृंदावन वासी. महाराज ती कळकळीची त्यांनी विनंती केली आणि ते जेव्हा फूल त्यांनी प्रभू परमात्माच्या अर्पणला याच्यात हे केलेत आहे तेव्हा वैकुंठामध्ये गोपाल कृष्ण प्रभू विष्णू परमात्मा जेवायला जसे बसले होते ते महाराज, आणि त्यांनी ही विनंती ऐकली महाराज. आणि किती मिनिटामध्ये पोहोचले ते प्रभू परमात्मा तिथे त्यांनी वर्णन दिलेलं आहे याच्यामध्ये की जसं त्यांनी याच्यामध्ये हे प्रभू याच्यामध्ये हे त्यांनी फेकले याच्यामध्ये. आणि प्रभूंनी सांगितलं की हा हा सुनत लक्ष्मी आणि थी थी सुनत गजराज. प्रभू भक्तासाठी लक्ष्मीला प्रभू विष्णू परमात्माने काय शब्द बोलले? हाथी. कोणी बोलवलाय मला? हाथीनी बोलवलाय. तो हा हा सुनत लक्ष्मी आणि थी थी सुनत गजराज. इतक्या वेगाने गेले महाराज ते की हाथी म्हणतानाच फक्त हा ऐकला लक्ष्मीनी आणि जो थी होता तो गजराजने ऐकला. एका सेकंदामध्ये किती फार क्षण याच्यामध्ये ते खाली येऊन पोहोचले महाराज. तेवढी तुमची भक्ती असली पाहिजे. त्यांनी फाटकन त्यांनी बघितलं की अरे ह्या त्यांनी नखराला अडकून ठेवलेला आणि सुदर्शन चक्राला त्यांनी आज्ञा दिलेली आहे की याचा छेद करून याला बाहेर आणून फेक. आणि ह्या
गजराजाला तू सोडून काढ महाराज. गजराज तिचा जो सुदर्शन चक्र गरगर फिरत गेला महाराज, शिरच्छेद करून टाकला त्या नकराचं आणि त्याला लपटून उचलून बाहेर फेकून दिलेलं आहे. आणि गजराजाला त्यांनी बाहेर आणून सोडलेलं आहे. आणि जसं विष्णू परमात्मानी त्याच्या पाठीवरून जेव्हा हात फिरवला महाराज, तर त्या दिव्य पुरुषामध्ये त्याचं स्वरूप पलटून गेलं महाराज. आणि त्याने सांगितलं की गजराज जो जय होता, तू म्हणे जय, पुष्पक विमानामध्ये बसून तो नगर हसत पडला होता महाराज की वा रे वा प्रभू परमात्मा, जितकी मी सेवा मी पण केलेली आहे त्यांनी पण केली. त्यांनी सांगितलं हा ही गोष्ट केली आहे. मग त्या नकराला पण त्यांनी दिव्य स्वरूप दिलं महाराज. आणि दोघांना जय विजय, या दोघांना त्यांनी पुष्पक विमानामध्ये बसून वैकुंठाला घेऊन गेलेले आहे. तो विष्णू परमात्माच्या पायाशी 2 पुतळे असतात महाराज, जय विजय, ते अजूनही आहेत. तिरुपतीला जर तुम्ही इशाला गेले तर त्यांच्या याच्यामध्ये 2 हे आहेत, जय आणि विजय. हे अजूनही त्यांच्या चरणाशी ते लीन होऊन पडलेले महाराज. तर म्हणून त्यांनी ह्या जे भवसागरातून तरुण जायला काय सांगितलेलं आहे, पादुपदामध्ये आपण विचार सांगितला की भज भज परमानंद मनुजा, भज भज परमानंद, भज भज परमानंद मनुजा, भज भज परमानंद मनुजा, भज भज परमानंद मनुजा. कोई हाजिरी लगा दो. मुरलिया बाज रही, बंसरिया बाज रही, जमुना के तीर, जमुना के तीर. मुरलिया बाज रही, बंसरिया बाज रही, जमुना के मुरली सुनाता मेरो मनहरीनो, मुरली सुनाता मेरो मनहरीनो. थारो पैरान तीर, थारो पैरान तीर, मुरलिया बज रही, बंसरिया बज रही, जमुना के तीर, हरी कमरिया कारो किशन जी, हरी कमरिया कारो किशन जी, कारो जमुना को नीर, कारो जमुना को नीर. मुरलिया बज रही, बंसरिया बज रही, जमुना को नीर, जमुना को नीर. अगोदर आपण प्रभू परमात्माचं 2 मिनिटं नामस्मरण करू. आणि नामस्मरण आपल्याला
मोठ्याने करायचं. काल उपास होता आपला, परंतु आज काही पूर्णाच्या पोळ्या आज गेलेल्या. ते जे पुण्य बालक महाराज ते काय पूर्णानंदी अवतार तो, साक्षात परमात्माचा तो अवतार तो, त्याला काय बघायचं महाराज. सावळी सुंदर मूर्ती महाराज ती, तिचं तेज इतकं ओझ इतकं ओत होतं महाराज की तिचे डोळे दिपून गेलेले त्या मातेचे की हे काय मूल याच्यामध्ये हे झालं बा. पण त्या मुलाला त्याची सकाळ झाली याच्यामध्ये तर नाहू माखू त्याला घालता याच्यामध्ये. जसं मुलगा जसा झाला, मुलगी जेव्हा अपत्य जर पहिले झालं तर त्याला नाहू माखू घालण्याची प्रथा आहे ना, पहिले होती. आता नाव नाही माखू नाही. कारण काय, ते सर्वस्व त्याच्यावरती त्याच्या पोरावरती सगळं डिपेंड असते महाराज. ते जर पोरग किंवा पोरगी चांगल्या पाऊंडाची भरली तर ते शक्य होते महाराज. आणि ती जर कमी पाऊंडाची भरली तिकडे काचीच्या पेटीत ठेवता दिला, माय तिकडे पोरग तिकडे, ती बडी विडंबना होते महाराज. पहिले असं काही होत नव्हतं महाराज. कारण का, ती जी स्त्री होती, जी गर्भवती स्त्री होती महाराज, ही शेवटच्या क्षणाला पण घर कामामध्ये व्यस्त होती. आता डॉक्टर महाराज भाऊ भरून देतो, बेड रेस्ट बोला आहे भाई, झालं लंब काम त्याच्यामध्ये. आता बेड रेस्ट सांगितलं त्याच्यात काय, तिला तर ते फावून जाते ना ते याच्यामध्ये. बेड रेस्ट बोला आहे माझी, ती झाडून गेली माई अशीच पण तर झाडातच होती माऊली. आता काय बघायचं त्याच्यामध्ये. बेड रेस्ट सांगितलं की झालं कल्याण. आणि काम काज नसल्यामुळे मग ते डॉक्टर अन्नपट्टी खावते महाराज. मारला चिरते नहीं वो तो गड़बड़ हो जाएंगी, गले में नाल फंस गई. अरे आपण काय दवाखान्याला गेले, गले में नाल फंस गई. आता ह्या लॉकडाऊन मध्ये महाराज कोणाच्या गळ्यामध्ये नाळच नाही अटकली का? आपण विचार करा याच्यामध्ये. नाळ फसली, आडवं होऊन गेलं मुर्ग, नीचे मुंह हो गया, ऊपर मुंह हो गया, औंधा हो गया, छंदा हो गया. तो ये लॉकडाउन के अंदर ऐसा कुछ हुआ ही नहीं. 80% 90% नॉर्मल डिलिव्हरी झाल्या ह्या लॉकडाऊन मध्ये. आणि लॉकडाऊन संपलं की मुलं आडवे व्हायला चालू होऊन असा काय प्रकार आहे? हे काही नाही महाराज. त्याच्यामध्ये फक्त त्यांनी व्यावसायिकरण केलेला आहे. आणि डॉक्टराचा जो व्यवसाय आहे हे अति उत्तम काम आहे महाराज. त्यांनी जर खरोखर इमानदारीने केलं ना, धन्वंतरी आहे आपल्या याच्यामध्ये, धन्वंतरीची पूजा करता महाराज. आज ते देव होऊन गेले, म्हणजे प्रतिदेव ते की तो तुम्हाला जीवनदान देतो महाराज. इतका व्यवसाय मस्त आहे तो.
आणि इतका आशीर्वाद घेण्याचा तो हे आहे व्यवसाय, परंतु ते शक्य नाही महाराज. आणि ते शक्य का नाही? आम्ही आमच्या डॉक्टरांच्या मुलगी जी होती त्या एडमिशन करायला चला गेले होते भोपाळला. MBBS में एडमिशन लेना है भाई. और चलो ठीक है चलो. सांगितलं कि नंबर तो लगेगा नहीं, डोनेशन देना पड़ेगा. तो बोले हाँ हम देने को तैयार है. तो महाराज बोले डोनेशन तो बोले सुबह आ जाना, 70-80 तक नहीं दे देंगे. हाँ दे देंगे. बोले नहीं महाराज 70-80 लाख रुपए डोनेशन और 5 लाख रुपए सालाना फीस. मागे समजून गेला महाराज. आता 1 करोड रुपये 3 करोड त्याच्यामध्ये. आता हा इतकं शिक्षण कसं होतेल तर मग हा काय सोडेल? कुठेतरी ते काढेलच ना. तर हा व्यावसायिकरण झालेला महाराज. आमच्याकडे पहिलाच मुलगा झाला मला. हा मग आता ते मला तर काही अनुभव नाही. तुम्हाला आहे मुली आहे म्हणून तुम्हाला पहिला मुलगा झालाय ना. हा त्याला काही आंघोळ बिंघोळ तेल मामा काही काय करणार असं त्याला तर तेल माशाचा आंघोळ घालायची की त्याला. बरं स्वच्छ करायचं. बरं आहे तयारी आहे. आहे तयारी. का हो महाराज? मग आता याला काय हे आणायचं? अरे रोहिणी, अरे रोहिणी, हे तेल मागे फोटो बिटो सोडा. आता तेल कुठे लावायचं याला? टाळूवरती. अच्छा तेल मागा. अच्छा म्हणजे सगळं शरीराला मर्दन करा. अच्छा अच्छा सगळं शरीर मोकळं होईल. अच्छा अच्छा अच्छा. तर आहे कोणी याच्याला? आहे वा वा वा. असे पुढे या ना महाराज. असं दिसायला पाहिजे ना महाराज. तुम्हाला काय तेल गिल माखलेलं दिसत नाही मला, आहे ना? तुमचंच तेल काढून टाकलेलं आहे. हे तेल आणलं की तुम्ही? सुगंधित तेल आहे ना? त्याला म्हणताय काय मामा करता झालं. ज्याच्या स्नेहे मन तन्मय होई गे, ज्याच्या स्नेहे मन तन्मय होई गे, जानी महाराजे नाम मागिले, नानी 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 माझे पाणी रे. ज्याच्या स्नेहे मन तन्मय होई गे, मन तन्मय होई गे, जानी बाळाचे जानी कृष्णाचे गौर मागिले, नानी 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 माझे पाणी रे. हा हे असं हे वर्णन केलेलं आहे. मग आता लगे हात त्याला एखाद्याला आंघोळ घालून टाका. आंघोळ काढून टाका. बरं आहे. गरम पाणी आहे. या या इकडे आता तुमचं तेल निघालं महाराज. जा. ठेवा महाराज. इथे अशी इकडे उभे राहा. अच्छा मग आता हे काय गरम आहे पाणी? चटके नको लागायला माझ्या बाळाला. बरं कोंबट पाणी आहे ना. हा नाही तर मग तुम्ही असं कडक पाणी आणाल तर ते बाळाला चटके लागतील. आणि जास्ती गार पण नको, सर्दी होऊन जाईल, नाक वाहील मग बाळाचं. मग तुम्ही घ्याल का? हा हे कोंबट पाणी याच्यामध्ये आहे ना. तर हे असं पाणी घ्या याच्यामध्ये लोट्यावरती आणि हे असं डोक्यापासून असं पायापर्यंत टाका. गंगाचारणी गंगाचारणी गाईल पाणी रे,
आता हे बघा असं पाणी हे घेतलं ना याच्यामध्ये तर याच्यापासून असं ओवाळायचं असते आणि आपल्या अशा पायावर टाकून द्यायचं असते पाणी म्हणजे बाळाला नजर लागत नाही. हा का हो मग आता याची अंघोळ तर झाली झालेली आहे. याची अंघोळ तर झाली महाराज. मग आता मग आता यांचं नामकरण करून टाका. नामकरण आलंच करून टाकतं. कुळाचा झाला सगळं झालेलं आहे. हा हा माझं नामकरण करायला काही हरकत नाही आता. नवमी आहे, आज नवमी. नवमी पण आहे हा, याच्यात नवमी. नामकरण तर अच्छा 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 असं हे करायचं तर मग मग का हो आता सगळं नाहू माकू झालं तर कसं काय काजळ गिजळ काय हा, हा फायदा केला करा त्याला. चांगला नीट करा. अच्छा अच्छा चांगला त्याला काय म्हणतात आजकाल ते फायदा करतात. हा मुलगा झाला की तो एवढा मोठा तो पॅक घेऊन येतो जॉन्सन अँड जॉन्सन. वेगळा वेगळा हा त्याच्यामध्ये ते पावडर गिरो बेबी पावडर हा बेबी शूट काय भरपूरशा तुम्ही आहे कल्पना करून ठेवल्या वाटतं. बरोबर आहे. तर मग हे काजळ गिजळ त्याला लावत असेल नजर लागत नाही मग त्याच्याला याच्यामध्ये नजरेचा बळा खेळ भयानक प्रकार असतो महाराज. हा नजर म्हणजे साहेब आणि बरं आपली नजर तर सोडा बायकांची नजर भयानक पटकन लागते ती नजर. हा मग आता परवा सत्यनारायणच्या मंदिरावर ते फटका बसवला जाणार चिकणी चोपड्या. हा एक बाई तिकडनं गेली. माझ्या काय चिकणी चोपडी फटकी बसवली म्हणे तिने आणि ती पुढे गेली. हा. ते फटकीचे 2 कपडे झाले. अरे बापरे. अरे हे तर माझं लहानचं बाळ आहे याच्यामध्ये आता तिथं बाईच्या नजरनी फारशा फुटून गेल्या. अरे बापरे. म्हणून काजळ बिजळ लावा त्यांना काही कारा दोरा गिरा बांधा हा त्याच्यात ते काळे दोरे गिरे याच्यात पायाला बांधतात दोन्ही याच्यामध्ये हाताला मनगट्या याच्यामध्ये असतात. त्या मनगट्यांमध्ये महाराज हस्तिदंताची मणी असायची पहिले है ना. आता हे मणिपोतवाले बायका प्लास्टिकची मणी आणते ते. मग हे नजरेचा प्रकार बडा जबरदस्त असतो महाराज. आणि आणखीन कथा माग वाढू मग आणि हे नजर झाल्यानंतर हे तुमचं काय याची शरम करणं पडते. कोणी समजा याच्यामध्ये हे झालं हा 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 बरं मग आज त्याच्या पाळण्यामध्ये घालून आपण हे करायचं की त्याला आहे तयारी आहे का. तयारी भरपूर. अच्छा भगवान की जय. महाराज का हो हे कशाकडे टाकायचं आता आपले गुरु आपल्या ना का हो गुरु जरा गुरुजी नाही. ते इकडून पाण्याच्या पूर्णाच्या पोळ्या खाऊन कडून तरी आले असतील ते. हा मंगळागौर होते ना तिथे वा वा वा. मग का मग
याचे आमच्या परंपरेनुसार गोपाल कृष्णाचे जे डोकं आहे ते आम्ही पूर्वेकडे करतो महाराज, आणखी पश्चिमेकडे त्यांचे पाय करतो वंशाला. ही आमची ही परंपरा आमची रूढी आहे महाराज. आणि ह्या रूढीमध्ये मध्यंतरी जेव्हा आमचे आजोबा पंजोबा होते तेव्हा शास्त्रार्थ झाला होता मोठा की कोणीकडे पाय ठेवायचे याच्या मोठे, तर त्या रूढीच्या अनुसार तर आम्ही हे ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतर इथे आयोजन झालं महाराज, शास्त्रार्थ झाला. आणि त्याच्यानंतर मग हे सोल्युशन निघालं की पूर्वेकडे बरोबर डोकं असते आणि पश्चिमेकडे पाय ठेवले पाहिजे. तर महाराज हे मी पाण्यात टाकून दिलेलं आहे. मग याचं काय तुम्ही हे म्हणता की नामकरण पण असं ठेवायचं असं? निज सुख पाळना Bye.
महाराज आपण आज नवमीचा कुलाचार केला महाराज. आज देवाला आपण पाण्यामध्ये घातलेला आहे आणि उद्याची आमची जितके लोक आलेले आहेत उद्या पण त्यांनी बरोबर गोपाल काका जो आहे तिथून एक कर लागेल की इकडे या पुढे पुढे या तिथं अर्चनी झालंय का गोरखे मोठे मोठे हे बसलेले होते महाराज नीट व्यवस्थित घे नको
नदीमध्ये हात टाकतील महाराज आणि ते नदीचं तिच्या तिघानंतर प्रभू परमात्माचा उद्धार त्याला उद्धार करून देईल महाराज. म्हणून एवढा मोठा तो गोपाळकालाचं महत्त्व आहे. तर काय ते घ्यावं आणि अनन्य लाभ घ्यावा महाराज. आणि आता प्रभू परमात्माचं आपण 2 मिनिटं नामस्मरण करू आणि मंगल आरतीला आपण आता दोघां मिळून तिथे उभा राहा. गोपाल कृष्ण भगवान की जय. तो ठेवाय गोपाल कृष्ण भगवान की जय. आता नाही न्यायची तिथे. बसा तुम्ही तुमच्या मांडीवर. Thank you.